नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण क्लास 10चा प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 12 लेक्चर झाले आहेत आणि हे आपले 13वं लेक्चर आहे, 13th लेक्चर आहे। आणि याच्यामध्ये आपण काय पाहत आहोत तर प्रॉब्लेम सेट पाहत आहोत। प्रॉब्लेम सेट आपण 5 बघत आहोत। किती बघत आहोत? प्रॉब्लेम सेट आपण प्रॉब्लेम सेट 5 बघत आहोत। ओके, तर याच्यामध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते बऱ्यापैकी आपण 80 to 90% काय करतोय, कव्हर करत आहोत। तर हा क्वेश्चन तुमच्या बोर्डवर लिहिलेला आहे। क्वेश्चन नंबर हा तुमचा किती आहे? क्वेश्चन नंबर हा 10 आहे। तर क्वेश्चन काय सांगतो पहा, क्वेश्चन वाचूया, व्यवस्थित क्वेश्चन वाचून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर पहा क्वेश्चन वाचून घेऊया आपण। इन अ गेम ऑफ चान्स, कोणता गेम आहे? गेम ऑफ चान्स, ठीक आहे। स्पिनिंग ॲरो, एक स्पिनिंग ॲरो आहे, इथं दिलेलं आहे तुम्हाला। स्पिनिंग व्हील आहे, ह्याच्यावर आपण प्रेस केल्याच्या नंतर काय करतो, हा ॲरो कुठेही थांबतो। आपण याच्यावर तुम्ही बघितलं असेल कुठे असं स्पिनिंग ॲरो असतो गेममध्ये, कुठलाही मोबाईलमध्ये गेम खेळत असाल तुम्ही, याच्यावर प्रेस केलं तर हा ॲरो काय होतो, कोणत्याही नंबरवर थांबतो। तसं आता इथं 3वर थांबलेला दिसतोय, तुम्ही प्रेस केलं तर हा कुठेही थांबू शकतो, ठीक आहे। अशा प्रकारचा हा स्पिनिंग व्हील आहे। इन अ गेम ऑफ चान्स स्पिनिंग ॲरो कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर्स, कोणत्याही नंबरवर तो काय करतो, रेस्ट करतो। त्यापैकी कोणते नंबर आहेत? 1 2 3 4 5 7 8, 1 2 3 4 5 6 7 8। ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम्स, हे सगळे काय आहेत? ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम्स, म्हणजे हे कोणतेही म्हणजे कोणताही नंबर येण्याचे चान्सेस काय आहेत, म्हणजे कुठे हा स्पिनिंग ॲरो, म्हणजे असं काही नाही की याच्यामध्ये याच्यावरच थांबतो पुन्हा पुन्हा, असं काही नाही। हे व्हील जे आहे एकदम व्यवस्थित आहे, याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचा फ्रॉड वगैरे काही नाही आहे। म्हणजे कुठलाही नंबर येण्याचे चान्सेस काय आहेत? सेम आहे, सेम। म्हणजे जसं 3वर थांबले तो 4वरही थांबू शकतो, 8वरही थांबू शकतो, 1वरही थांबू शकतो, 6 7 5 4 कुठेही थांबू शकतो, असं काही नाही आहे, ठीक आहे। कुठेही थांबू शकतो, ठीक आहे। इथपर्यंत कळलं असेल। फाइंड द प्रोबॅबिलिटी काढायचं आहे दॅट इट विल रेस्ट ॲट म्हणजे वेगवेगळे नंबर दिले आहेत तुम्हाला। 8 पहिला इव्हेंट आहे, 8वर थांबण्याची प्रोबॅबिलिटी काढायचं आहे। दुसरा ॲन ऑड नंबर म्हणजे तुम्हाला माहिती ऑड नंबर माहीत पाहिजे आणि कोणत्या ऑड नंबरवर थांबण्याचे चान्सेस आहेत। हे नंबर ग्रेटर दॅन 2 आणि त्याच्यानंतर नंबर लेस दॅन 9, ठीक आहे। तर पहा, तर आपण क्वेश्चन काय करू, सोडवायला सुरुवात करूया, ठीक आहे। आता ही डिस्क दिलेली आहे, हे किंवा स्पिनिंग व्हील म्हणू शकता, याला डिस्क म्हणू शकता, काय म्हणायचं ते म्हणू शकता। तर ही डिस्क आहे, समजा हा डिस्क घेतली आपण, तर ह्या डिस्कमध्ये आपल्याला किती नंबर दिसतात? एकूण 1 2 3 असे स्टार्ट होऊन आपले जास्तीत जास्त मॅक्झिमम किती आहेत? 8 नंबर आहेत। तर इथं लिहू शकता सोल्युशन म्हणून तुम्ही, आहे का नाही? सोल्युशन ए डिस्क कंटेन्स 8 नंबर्स, आहे का नाही? ए डिस्क कंटेन्स 8 नंबर्स। किती नंबर्स आहेत या डिस्कमध्ये? 8 नंबर्स आहेत। ए डिस्क कंटेन्स 8 नंबर्स, ठीक आहे। देन सॅम्पल स्पेस किंवा अ डिस्क कंटेन्स 8 नंबर्स देन सॅम्पल स्पेस असं लिहिलं तर चालते, ठीक आहे। देन आता लिहू आपण, चालते, ठीक आहे। सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू, तुमचं काय सॅम्पल स्पेस मिळणार आहे? तुमचा नंबर कुठेही म्हणजे ॲरो तुमचा कुठल्याही नंबरवर थांबू शकतो, कुठून ते कुठपर्यंत लिहा। 1 2 3 4 5 6 7 8 पर्यंत कुठेही थांबू शकते, ठीक आहे। इथंच मी लिहितो, तुम्ही पण खाली लिहायचे, ठीक आहे। देअरफॉर एन ऑफ एस काय आहे तुमचा? एन ऑफ एस इज इक्वल टू तुम्हाला 8 मिळणार आहे, कारण एन ऑफ एस 8 कसं काय मिळणार आहे? तुमच्या याच्यामध्ये किती नंबर्स आहेत? 8 नंबर्स आहेत। देअरफॉर एन ऑफ एस काय आहे तुमचं? 8 आहे, बरोबर आहे। इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल। त्याच्यानंतर आता हे झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे? इव्हेंट, वेगवेगळे इव्हेंट काय करायचं आहे बघायचं आहे का नाही? पहिला इव्हेंट काय आहे ते तुमचं फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट नंबर 8। तर फर्स्ट नंबर टाकायचं आहे ते तुम्हाला, कारण कोणतं सोडवता आहे ते कळलं पाहिजे। लेट असं लिहायचं, लेट ए बी द इव्हेंट दॅट the arrow will rest at, इथंच लिहितो मी 8, ठीक आहे। असं तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे। काय? ए हा इव्हेंट आहे, लेट ए बी द इव्हेंट दॅट द ॲरो विल रेस्ट ॲट 8 हे दिलेलं आहे, 8 म्हणून 8 लिहिलेलं आहे आपण, ठीक आहे। म्हणजे हे काय आहे? तुमचा इव्हेंट आहे, तुमच्या भाषेमध्ये लिहायचं आहे। आणि हा ॲरो तुमचा हे रेस्ट 8ला करेल, म्हणजे 8ला रेस्ट करेल, म्हणजे काय? हा ॲरो आपण फिरवल्याच्या नंतर किंवा प्रेस केल्याच्या नंतर जसं काय असेल त्याची योजना, त्याच्यानुसार आपण हा ॲरो चालत असेल, त्याच्यानंतर जसा 3वर थांबलेला आहे तसं 8वर थांबण्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची,
ठीक आहे, काढू शकता. तर तुम्हाला ए इव्हेंट दिले तर ए इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी काय असणार आहे, ए इज इक्वल टू तुम्हाला 8 नंबर याच्यामध्ये किती वेळेस दिसते, तुम्हाला एकच वेळेस दिसते, तर एकच वेळेस तो नंबर लिहायचा. ठीक आहे, म्हणजे लिहायचं. देअरफॉर तुमचं म्हणजे एन ऑफ एस किती मिळणार आहे, एन ऑफ ए किती मिळणार आहे, तुमचं 1 मिळणार आहे. एन ऑफ ए किती आहे तुमचं, एकच आहे सॅम्पल पॉईंट, याच्यामध्ये किती आहे सॅम्पल पॉईंट, एन ऑफ ए 1 मिळणार आहे. मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढावं लागणार आहे. काय काढायचं तुम्हाला, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, म्हणजे प्रोबॅबिलिटी काढायला सांगितली. देन फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट ए. मग प्रोबॅबिलिटी काढताना तुम्ही कशी प्रोबॅबिलिटी काढता, त्याचा फॉर्म्युला वगैरे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. प्रोबॅबिलिटी काढताना आपण कशी प्रोबॅबिलिटी काढतो, देअरफॉर पी ऑफ ए, म्हणजे पी ऑफ एचा अर्थ होतो की प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए, आणि इव्हेंट ए लेट ए बी द इव्हेंट आहे का नाही, या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी इट विल रेस्ट ॲट इट. म्हणजे पी ऑफ ए इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला असेल एन ऑफ ए अपॉन काय असेल तुमचं, एन ऑफ एस असेल. एन ऑफ एची किंमत 1 आहे आणि एन ऑफ एची किंमत तुमची 8 आहे. म्हणजे ह्याचे चान्सेस किती आहे, 1/8 आहे. म्हणजे 8 पैकी 1 चान्सेस आहे, कारण 8 नंबर आहेत तर 8 पैकी 1 चान्स काय आहे तुमचा, 8वर थांबण्याचा चान्सेस आहे. म्हणजे पी ऑफ ए तुम्हाला किती मिळालेला आहे, 1/8. हे तुमचं झालेलं आहे. अशा प्रकारे सोडून हा 8चं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता हा सेकंड क्वेश्चन आपल्याला सोडवायचे. तर आपल्याकडे माझ्याकडे जागा कमी आहे, तर मी यालाच काय करतो, मिटवतो आणि याला कन्वर्ट करतो आपण ॲन ऑड नंबर. आता हा मी याला जे 1 आहे त्याला 2 करतो आणि बाकीचा जो पार्ट काय आहे हा एच्या जागी आपण काय इव्हेंट घेऊया. हा इव्हेंट याला आपण हा पहिला ए म्हणायचा, दुसऱ्याला बी म्हणू. लेट बी बी द इव्हेंट दॅट द ॲरो, हां तर इथून मिटवूया आपण आणि ह्याला आपण कन्वर्ट करून घेऊया बीमध्ये. ठीक आहे, हे मिटवलेलं आहे मी बाकीचं आणि जे जे लागते ते आपल्याला ठेवलेलं आहे. एवरलं तर आपल्याला ठेवावं लागणार आहे. पहा, लेट बी बी द इव्हेंट दॅट द an odd number arrow will that the arrow will stop at odd number at an odd number odd numberला arrow हा तुमचा काय होईल, स्टॉप होईल. लेट बी बी द इव्हेंट दॅट द arrow will stop at an odd number है की नाही, ॲड नंबरला तुम्ही स्टॉप होईल तुमचा ॲरो आहे का नाही. हे अशा प्रकारे लिहिलेले स्टॉप म्हणू शकता, त्यांनी रेस्ट म्हणले तर रेस्ट म्हणू शकता. हे काही नाही, फक्त लँग्वेजचा इश्यू आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. ॲरो विल स्टॉप ॲट ॲन ऑड नंबर. तर इथं लिहिलेलं आहे. तर तुम्हाला बी बरोबर काय असणार आहे, बी बरोबर ऑड नंबर. आता सगळ्यांना माहीत आहे, तुम्हाला ऑड नंबर भरपूर वेळेस सांगितलेलं आहे तुमचे आहे का नाही. म्हणजे हे ऑड नंबर तुमचे 1 झालं, 3 झालं, 5 झालं, 7 झालं, 9 झालं, तुमचा 11 झालं, 13 झालं, डॅश वन. हे ऑड सगळे ऑड नंबर आहेत. तर तुम्हाला 8पर्यंतच ऑड नंबर लागणार आहे. तर ह्याच्यापैकी कोणते कोणते ऑड नंबर आहेत तुमचे, मग हा 1 आहे, इथं 3 आहे, 5 आहे, 7 आहे. ठीक आहे, हे ऑड नंबर आहेत. तर तुमचं म्हणजे बी सेट बरोबर काय येणार आहे, तुमचा ऑड नंबर 1 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 7 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 9 कुठे दिसणार नाही. म्हणजे हे एवढे ऑड नंबर आहेत आणि हे टोटल ऑड नंबरची लिस्ट मी इथे दाखवली होती तुम्हाला. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल इथपर्यंत. ठीक, आता पहा, म्हणजे बी इज इक्वल टू 1, 3, 5, 7 एवढे नंबर मिळाले. देअरफॉर तुमचं एन ऑफ बी किती मिळणार आहेत, एन ऑफ बी म्हणजे काय, तुमचे सॅम्पल पॉईंट किती आहे ते लिहा. 1, 2, 3, 4 आहेत, तर 4ला 4 लिहून टाका. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी कसं काढणार तुम्ही, देअरफॉर म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल टू तुमचा फॉर्म्युला काय असतो, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. आणि एन ऑफ बीची किंमत पुट करा 4 आणि एन ऑफ एसची किंमत किती आहे तुमची 8. ठीक आहे, एन ऑफ एस 8 आहे. ह्याला सोडा तुम्ही, 4 डिवाइड करा तर काय येईल तुम्हाला 1/2 येईल. 4 डिवाइड केलं 4 2 8 म्हणजे 1/2. म्हणजे तुमचे किती चान्सेस आहेत, 1/2चाच अर्थ होतो 50%, 50%. ठीक आहे, म्हणजे 2 पैकी 1 चान्सेस आहे की तुमचा हा जो ॲरो आहे ऑड नंबरवर थांबण्याचे चान्सेस आहेत. कारण तुमचे ऑड नंबर किती आहेत, 50% ऑड नंबर आहेत. 1 म्हणजे 8 नंबर आहेत, तर त्यापैकी 4 तुमचे ऑड नंबर आहेत, म्हणजे 50% आहेत. बरोबर आहे, हे तुम्हाला कळलं असेल तुमचं. त्याच्यानंतर आता आपला इव्हेंट काय आहे, थर्ड. म्हणजे हे थर्ड इव्हेंट आपल्याला सोडायचं, नंबर ग्रेटर दॅन 2. तर मी यालाच कन्वर्ट करतो, ह्याला मिटवतो आणि हे लिहून घ्यायचं, याच्या खाली लिहायचं आहे. पण मी आपल्याकडे जागा कमी असल्यामुळे ह्यालाच मी काय करतो, कन्वर्ट करतो. ठीक आहे, तर हे मी मिटवत आहे. मिटून आपण आता आपल्याला थर्ड नंबरचं बघायचं. आता बीच्या जागी आपल्याला सी करायला लागेल. ठीक आहे, तर हे इथपर्यंत कळलं असेल. हे आपला इव्हेंट आहे. आता हा थर्ड नंबरचा इव्हेंट आहे. लेट सी बी द इव्हेंट दॅट द
ॲरो आहे का नाही, विल है नाही, ए नंबर ग्रेटर दॅन 2, तुमचं काय आहे, अ नंबर ग्रेटर दॅन 2. लेट सी बी द इव्हेंट दॅट द ॲरो विल रेस्ट ॲट नंबर ग्रेटर दॅन 2. द ॲरो विल किंवा कम्स टू रेस्ट असे लिहू शकता. ॲरो कम्स टू रेस्ट असे लिहू शकता. विल लिहिलेलं आहे तर विल लिहू शकता. विल रेस्ट किंवा रेस्टच्या जागी स्टॉपही लिहू शकता. तुमच्या भाषेमध्ये लिहू शकता. याच्यामध्ये काही महत्त्वाची गोष्ट नाही, थोडंफार इकडे तिकडे चालू शकते. ॲरो विल रेस्ट ए नंबर ग्रेटर दॅन 2. ॲरो विल रेस्ट ॲट असं लिहा, ॲट अ नंबर ग्रेटर दॅन 2. तुमचा एक्झामिनर काय बघेल हे थोडं लँग्वेजमध्ये थोडंसं तुमच्या लेवलला इकडं तिकडं झालं तरी चालून जाईल, कारण त्याला महत्त्वाचं काय चेक करेल, तो तुमचं प्रोबॅबिलिटी चेक करेल आणि तुमचा सेट चेक करेल. हा म्हणजे हे तुम्ही लिहिताना सी जो सेट आहे म्हणजे सी बी काय ए असेल तो व्यवस्थित लिहायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला याचा अर्थ कळला पाहिजे. नंबर ग्रेटर दॅन 2, नंबर ग्रेटर दॅन 2 पहा. ग्रेटर दॅन 2चा अर्थ काय होतं, 2पेक्षा मोठा. 2पेक्षा नंबर कोणते आहेत तुमचे, 3, 4, 5, 6, 7, 8. तर तुमचा ॲरो म्हणजे 2पेक्षा मोठ्या नंबरवर थांबण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते काढायला सांगितले. मग तुमचे 2पेक्षा नंबर मोठे कोणते आहेत ते लिहा. 2पेक्षा मोठे नंबर तुमचा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे. ठीक आहे, हे एवढे नंबर तुमचे 2पेक्षा काय आहेत, मोठे नंबर आहेत. 3, 4, 5, 6, 7, 8 पर्यंत. म्हणजे देअरफॉर तुमचं एन ऑफ सी किती निघणार आहे, देअरफॉर तुमचं एन ऑफ सी इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे, किती नंबर होतात पहा, काउंट करा. 3 आणि 3 तुमचे 6 होतात. देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढायचं. तुम्हाला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी इथंच लिहितो मी. देअरफॉर तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, एन ऑफ सी अपॉन एन ऑफ यस. तर एन ऑफ सीची किंमत टाका आणि एन ऑफ एसची किंमत काय करा, पुट करा. ठीक आहे, तर इथं पुट करू. देअरफॉर तुमचं पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी तुमचा किती आहे, 6 आहे. 6 अपॉन 8 याला सोडवा तुम्ही, 2 डिवाइड करा. वर 2 डिवाइड केला तर 3 येईल आणि खाली 4 येईल. 3/4 म्हणजे तुमची किती प्रोबॅबिलिटी आहे, जवळपास तुमची प्रोबॅबिलिटी 75% आहे. ठीक आहे, 3/4चा अर्थ तुमचा 75% होतो. तर हे कळलं असेल. म्हणजे पी ऑफ सी तुम्हाला मिळाले, किती मिळाले, पी ऑफ सी मिळाले 3/4. आता लास्टचं तुमचं राहिलेलं आहे एक 4th नंबरचा काय आहे, अ नंबर लेस दॅन 9 आहे का नाही. तर यालाच कन्वर्ट करू. सीच्या जागी मी काय करतो, डी. ठीक आहे, हा डी झाला. हा 3rdच्या जागी मी काय करतो, याला काय करतो 4th कन्वर्ट करून घेऊ आपण, आहे का नाही. 4th कन्वर्ट करून घेऊ. हा 4th नंबर झाला. लेट डी बी द इव्हेंट दॅट द ॲरो विल रेस्ट ॲट ए नंबर ग्रेटर दॅनच्या जागी आपल्याला लेस दॅन 9 करायचा. ठीक आहे, हे एवढं आपल्याला लागणार आहे. ग्रेटर दॅनच्या जागी एवढं आपल्याला, हे बाकीचं खालनं मिटवावं लागेल सी. ठीक आहे, हे अशा प्रकारे पाहता ह्यालाच आपण कन्वर्ट करणार आहोत. पहा, लेट डी बी द इव्हेंट दॅट द ॲरो विल रेस्ट ॲट अ नंबर काय आहे तुमचा, लेस दॅन. ठीक आहे, लेस दॅनला दॅन आहे 9 टाकावं लागेल. ठीक आहे, ह्याला कन्वर्ट केले. तुम्ही पूर्ण व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल. आता डी तुमचा सेट डी बरोबर काय असणार आहे, डी इज इक्वल टू तुमचा सेट पहा, डी बरोबर तुमचा हे नंबर लेस दॅन 9. नंबर लेस दॅन 9 म्हणजे काय, 9पेक्षा छोटा नंबर तुमचा 8 असेल, 7 असेल, 6 असेल. 9पेक्षा छोटे म्हणजे खाल्ले सगळे नंबर येणार आहेत. हे सगळेच नंबर येऊन जातील तुमचे. हे काय सगळेच नंबर आहे. 9पेक्षा छोटा 8 आहे, 7 आहे, सगळेच आहेत. ठीक आहे, म्हणजे पूर्ण तुमचा डी सेट काय असेल, जशास तसा पूर्ण सेट असेल तुमचा. 1 2 3 4 5 6 7 8, कारण सगळेच नंबर तुमचे काय आहेत, लेस दॅन 9 आहे. देअरफॉर तुमचं काय असेल, देअरफॉर एन ऑफ डी काय असेल, देअरफॉर एन ऑफ डी इज इक्वल टू तुमचा असेल, देअरफॉर एन ऑफ डी असेल 8. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ डी काय निघणार आहे तुमची, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू एन ऑफ डी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ डी किती आहे तुमचं 8 आहे आणि एन ऑफ एस किती आहे तुमचा, एन ऑफ एस सुद्धा 8 आहे. एन ऑफ एस आहे 8 आणि एन ऑफ डी काय आहे तुमचा 8. म्हणजे देअरफॉर 8 कटून जाईल तुमचा 1 येईल. 1 म्हणजेच 1चा अर्थ काय असतो, 100% असतो. 100% तुमची काय आहे, प्रोबॅबिलिटी आहे. 1चा अर्थ काय असतो तुमचा 100%. ठीक आहे, 1चा अर्थ तुमचा काय असतो 100% आहे. आणि कोणत्याही तुमच्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी 0 to 1 मध्ये येते.
पर्सेंटेजमध्ये जर घेतलं तुमचा पर्सेंटेज काय येतो म्हणजे 100 आहे का नाही, 0 to 100% येऊ शकते. 0 to 1 नंबरमध्ये आलं तर तुमचा 0 to 1 आणि 0 to 100%मध्ये पर्सेंटमध्ये गेलं तर 0 to 100% आणि नंबरमध्ये आलं तर 0 to 1 मध्येच नंबरमध्ये येऊन जाईल. ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. ह्याच्या तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतो 0 to 1 चा अर्थ काय होऊ शकतो, 0.1 0.2 0.3 0.4 असं काही 1 पर्यंत येऊ शकतं तुमचं. आणि ह्याचा 0 to 100%चा अर्थ काय होतो तुमचा 10% होऊ शकतो, 15% होऊ शकतो, 20% होऊ शकतो, किती पर्सेंट होऊ शकतो हे सगळं रफ आहे, मी रफमध्ये लिहून देतो तुम्हाला, हे तुम्हाला कळलं पाहिजे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा तुमचा क्वेश्चन सोडून झालेलं हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. हे रफमध्ये चांगलं होतं, नाही तर काही लोक काय करतील हे लिहून दिले तर ते जशाच तसं लिहून घेतील. ठीक आहे, तर हा क्वेश्चन झालेला आणि हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 4 मार्क्ससाठी विचारला जाईल. किती मार्क्ससाठी, 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लेंदी क्वेश्चन आहे मोठा, 4 मार्क्ससाठी, कारण याच्यामध्ये 4 हे विचारलेले आहेत. 3 विचारले तुम्हाला तर 3 मार्क्ससाठी, 2 विचारले 2 मार्क्ससाठी, एकच विचारला तरी 2 मार्क्ससाठी विचारला जातील. ठीक आहे, 2 पेक्षा कमी येणार नाही तुम्हाला. हां ठीक आहे, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सोडून झालेला आहे तुमचा. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पहा आता लक्ष द्या, नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 घेतलेला आहे आपण डायरेक्टली. ठीक आहे, हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर हा परीक्षेमध्ये तुमच्या विचारला गेलेला आहे. किती मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे, 3 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारले गेलेला आहे. आणि कधी विचारले गेलेला आहे परीक्षेमध्ये तुमच्या मार्च 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. कधी विचारलेला आहे, मार्च 2019 मध्ये तुमच्या बोर्डच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे 3 मार्क्ससाठी. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. अशा प्रकारचा क्वेश्चन केलेला आहे, पण विदाऊट रिपिटेशनचे क्वेश्चन आपण बघितलेले. एखादा क्वेश्चन आपण रिपिटेशन ऑफ डिजिट्स आहे का नाही, रिपिटेशन ऑफ द नंबर आहे का नाही, रिपिटेशन ऑफ डिजिट आपण बघायचं आहे आपल्याला, तर याच्यामध्ये रिपिटेशन अलाउड केलेलं आहे. पहा आता क्वेश्चन वाचल्यानंतर सोडवल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन कळेल. ठीक आहे, महत्त्वाचा आहे क्वेश्चन. ठीक आहे, ओव्हरऑल अंडरस्टँडिंगसाठी आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचं आहे, कारण परीक्षेमध्ये विचारले गेलेलं आहे. अशा प्रकारचा परीक्षेमध्ये क्वेश्चन हा नाही तर अशा प्रकारचा क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर पहा क्वेश्चन, ए 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म्ड. तर तुम्हाला पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे, तुम्हाला 2 अंकी संख्या बनवायची आहे. ए 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म्ड फ्रॉम द डिजिट्स. तुम्हाला जे डिजिट्स दिलेले आहेत, कोणते डिजिट्स दिले, 0, हा 0, ठीक आहे, कॉमा आहे तुम्हाला. ठीक आहे, 0, 1, 2, 3, 4 हे कॉमाज. 0, 1, 2, 3, 4 ह्या नंबरपासून तुम्हाला 2 डिजिट नंबर बनवायचे. इतकं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे, रिपिटेशन हा वर्ड बघायचं तुम्हाला. जेव्हा तुम्हाला नंबर बनवायला सांगतात 2 डिजिटच नंबर जास्त करून तुम्हाला बनवायला सांगतात. जेव्हा तुम्हाला डिजिट नंबर बनवायला सांगतात तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, रिपिटेशन अलाउड आहे की नाही. आतापर्यंत सगळे क्वेश्चन बघितले त्याच्यामध्ये रिपिटेशन अलाउड नव्हतं, पण हा असा एकमेव क्वेश्चन आहे, रिपिटेशन ऑफ द डिजिट्स इज अलाउड म्हणले, इज नॉट नाही. इज नॉट आलं असलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये अर्थ चेंज झाला असता. तर रिपिटेशन ऑफ द डिजिट्स इथं काय आहे, अलाउ केलेलं आहे त्यांनी. फाइंड द प्रोबॅबिलिटी, तर मग काय करायचं तुम्हाला, प्रोबॅबिलिटी काढायचं. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर इज सो फॉर्म्ड इज ए. तर नंबर काय असेल तुमचा बनवलेला पाहता, हे प्राईम नंबर मल्टिपल ऑफ 4 आणि मल्टिपल ऑफ 11 हे बाकीचा नंतरचा भाग झालेला आहे. पहिल्यांदा तुमच्या पुढे टार्गेट काय असलं पाहिजे, 2 डिजिट नंबर बनवायचा आहे. आता हे जे नंबर दिलेले ते लिहून घे तुम्ही एकदाच. काय दिले तुम्हाला, 0, 1, 2, 3, 4 हे नंबर दिलेले आहेत आणि ह्या नंबरपासून तुम्हाला डिजिट बनवायचे, 2 डिजिट नंबर बनवायचे. आता मला सांगा, 2 डिजिट नंबर तुम्हाला माहीत आहे, 2 डिजिट नंबर तुमचे कुठून स्टार्ट होतात, 10 पासून सुरू होतो. ठीक आहे, पहिला 2 डिजिट नंबर तुमचा 10 आहे, दुसरा 11 आहे, तिसरा 12 आहे, डॅश 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 सो ऑन, आणि लास्टचा तुमचा 2 डिजिट नंबर तुमचा काय आहे, 99 आहे. ह्याच्यानंतर जर तुम्ही गेल्या, ह्याच्या 10च्या अगोदरचे म्हणजे 9, 8, 7 हे सगळे नंबर तुमचे 1 डिजिट नंबर आहेत, म्हणजे 1 अंकी संख्या, आणि हे तुमच्या 2 अंकी संख्या झाल्या. आता 100 पासून जर सुरू केलं तर 100, 101, 100, 101, 102 डॅश डॅश सो ऑन 999 पर्यंत तुमचे 999 म्हणजे 999 पर्यंत हे 3 डिजिट नंबर झाले, म्हणजे त्याच्यामध्ये 3 अंक आहेत, 3 डिजिट्स आहेत. ठीक आहे, तर आपल्याला हे 3 डिजिट्सचं काम लागणार नाही, आपल्याला काय लागणार आहे, 2 डिजिट्सच काम लागणार आहे. ठीक आहे, आता मला याच्यापासून बनवायचे. समजा आता हा 0 आहे, म्हणजे आता नंबर आपण बनवू शकतो, हा 12, 13 कसे बनवू शकता. ठीक आहे, जर मला हा 0 घेऊन
झिरोपासून जर नंबर बनवायचं म्हणलं 01 बनवू शकतो मी, 02 बनवू शकतो, 03 आणि 04. पण लक्ष द्या, हे जे नंबर बनवलेले आहे झिरोपासून 0 घेतला स्टार्टिंगला मी, हा जो घेतलेला हा लक्षात घ्या. आता हा जो आहे तुमचा ह्याला म्हणतो युनिट प्लेस म्हणतो आपण. कोणतं प्लेस म्हणतो? युनिट प्लेस आहे का नाही, एकक स्थान म्हणतो मराठीमध्ये. आणि हा तुमचा कोणतं स्थान आहे? 10 प्लेस म्हणतो आपण. याला काय म्हणतो? 10 प्लेस म्हणजे दशक स्थान म्हणतो इंग्लिशमध्ये. हा 0 तुमचा युनिट प्लेसला आणि 10 प्लेसला. जेव्हा मी हा 0 म्हणजे 0,01चा अर्थ काय होतो? सिम्पली 1 होतो. ही संख्या जी तुमची याच्यामध्ये येते का नाही, ही संख्या तुमची आहे का नाही एकक स्थानी संख्या आहे. काय आहे? 1 डिजिट नंबर आहे. 01 म्हणजे 1 होतो, म्हणजे 1 डिजिट नंबर आहे. कोणता नंबर आहे हा? 1 डिजिट नंबर आहे. कोणता नंबर आहे? 1 डिजिट नंबर आहे, 2 डिजिट नंबर नाही. म्हणजे 0पासून जे बनवले 0,01 02 03 04 हे तुमचे काय बनणार आहे? सगळे 1 डिजिट नंबर बनणार आहे. त्यामुळे तुम्ही 0 स्टार्टिंगला घेऊन नंबर बनवू शकत नाही, पण 0 लास्टला घेऊन नंबर बनवू शकता. हा 10 बनवू शकता किंवा 20 बनवू शकता किंवा 30 बनवू शकता, 40 बनवू शकता. 0 इकडून घेऊ शकता, 0 युनिट प्लेसला घेऊ शकता, पण 0 तुम्ही युनिट प्लेसला 10 प्लेसला घेऊ शकत नाही. जर 10 प्लेसला घेतला तर तुम्ही काय होईल? तुमची एकांकी संख्या होईल. एवढं कळलं असेल तुम्हाला, ठीक आहे. तर आता हे सगळं मी मिटवून टाकतो. हे तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी कळल्या असतील काय म्हणायचं आहे मला, ठीक आहे. तर आता आपल्याला याच्यापासून डायरेक्टली काय करायचं आहे? नंबर बनवायचे आहेत. काय बनवायचं आहे? डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे? नंबर बनवायचा आहे, ठीक आहे. असं तुम्हाला डायरेक्टली सांगायची गरज नाही, काही नाही. म्हणजे ते एक्झामिनरला माहीत आहे. तुम्हाला वाटलं सांगा, वाटलं 0 कॅन नॉट बी टेकन ॲज अ 10 प्लेस आहे का नाही. 0 कॅन नॉट बी टू फॉर्म 2 डिजिट नंबर, 0 कॅन नॉट बी टेकन ॲट 10 प्लेस असं वाटलं तर तुम्ही लिहू शकता. तुमच्या भाषेमध्ये नाही लिहिलं तरी काही हरकत नाही, एक्झामिनरला माहीत आहे. फक्त तुम्ही जो सॅम्पल स्पेस बनवता तो सॅम्पल स्पेस कसा असला पाहिजे? बरोबर असला पाहिजे. तर आपण डायरेक्टली सॅम्पल स्पेस बनवणार आहे. मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे काय आहे काय नाही. देअरफॉर द सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू, इथंच लिहितो मी. हे नंबर इथं लिहिलेले आहेत तुम्हाला सोपं जाण्यासाठी. तर 01 घेऊ शकत नाही आपण, 1 घेऊ आपण. स्टार्टिंगला 1च्या नंतर 0 लावू, 10 झाला. त्याच्यानंतर 1च्या नंतर हा 1 0 10. त्याच्यानंतर 1,1 हा रिपिटेशन अलाउड केलेला आहे आपण. रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलाउड, म्हणजे 1,1 घेऊ शकतो. म्हणजे हा 1 आणि 1 म्हणजे एकदाच 2 अंक तेच अंक घेतले तर रिपिटेशन झालेले. 10, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर तुमचा 12, त्याच्यानंतर तुमचा 13, त्याच्यानंतर हा 1 सोबत 4 लावला तर 14. म्हणजे तुम्हाला एक 5 अंकी संख्यापासून किती संख्या मिळणार? 5 मिळाले. 5 संख्या तर 5पासून 5 मिळाले, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 आहे का नाही, 1 सोबत 0 लावून घेतलेला आहे आपण. 1 सोबत 0 लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर 2 सोबत आपण काय करणार? 2 सोबत आता बाकीचे अंक लावून घ्या. 2 सोबत 0 लावला 20 झाला. 2 सोबत 1 लावला 21 झाला. 2 सोबत 2 लावला 2 सोबत आपल्याला काय लावायचं? 2 सोबत 2 लावला 22 झाला. 2 सोबत 3 लावला 23 झाला. आणि 2 सोबत 4 लावला तर तुमचा 24 झालेला आहे, ठीक आहे. बाकीचे इथे लिहितो 24 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता 1 घेतल्या 2 घेतल्या, आता राहिला आपला अंक 3, ठीक आहे. 3 सोबत तुम्हाला 0 लावला 3 0. 3 सोबत 1 लावला, 3 सोबत 2 लावला, 3 सोबत 3 लावला, 3 सोबत 4 लावला. 4 पर्यंतचा अंक आहे, ठीक आहे. 5 अंक मिळाले. त्याच्यानंतर 4 नंबर राहिलेला आहे. 4 सोबत लावून घ्या. 4 सोबत 0 लावला 40 झाला. 4 सोबत 1 लावला 41 झाला. 4 सोबत 2 लावला 42 झाला. 4 सोबत 3 लावला 43 झाला. 4 सोबत 4 लावला 44 झाला. हे रिपिटेशन अलाउड आहे आपल्याला, ठीक आहे. हे अशा प्रकारे रिपिटेशन अलाउड केलेलं आहे. तर आपले हे किती झालेले आहेत अंक पूर्ण मोजून टाका तुम्ही. आता सॅम्पल पॉईंट किती आहेत मोजायचे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ठीक आहे. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर तुम्हाला किती मिळाले? 20 मिळालेले आहेत. 20 मिळालेले आहेत. किती मिळाले आहेत तुम्हाला? एकूण 20 मिळालेले आहेत. किती मिळाले आहेत तुम्हाला? सॅम्पल पॉईंट 20 मिळालेला आहेत. म्हणजे देअरफॉर तुम्ही एन ऑफ एस काय लिहू शकता? देअरफॉर तुमचं एन ऑफ एस किती आहे? एन ऑफ एस इज इक्वल टू 20 मिळालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्ही काय करा? 1 बाय 1 तुमचे काय जे इव्हेंट आहेत ते बघा. तर काय आहे? पहिला इव्हेंट आहे का आहे तुमचा प्राईम नंबर असला पाहिजे तुमचा. जो फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर सो फॉर्मड इज ए प्राईम नंबर. तर नंबर जो बनवलेला आहे तो प्राईम नंबर असायला पाहिजे. तर ठीक आहे, आपण लिहूया लेट इथं, ठीक आहे. लेट 1 नंबर टाकून लिहा, सोपं जाते म्हणजे तुम्हाला 1 नंबर सोडवता. लेट ए बी द इव्हेंट
that the number formed, let A be the event that the number formed, 2 digit number formed लिहिलं तरी चालते, 2 digit बनवलेच आहेत, सांगितलेले let that the number formed is a prime number, is a प्राइम नंबर, जे तुम्ही नंबर बनवलेला आहे तो का आहे तुमचा प्राइम नंबर आहे. लेट ए बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्म्ड इज अ प्राइम नंबर, तो प्राइम नंबर आहे. ठीक आहे, आता हे तर लिहिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ए इव्हेंट घेतलं तर ए बरोबर तुम्हाला हे असलं पाहिजे. पण मग सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम हेच आहे तुमचा की भरपूर साऱ्या लोकांना मला माहिती आहे की प्राइम नंबर माहीत नाहीत. तर प्राइम नंबर कोणते आहे ते तुम्हाला पहिल्यांदा माहीत असणं का आहे गरजेचं आहे. तर प्राइम नंबर तुम्ही माहीत करून घ्या. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये प्राइम नंबर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आणि प्राइम नंबरची डेफिनेशन का आहे प्राइम नंबरची डेफिनेशन पण सांगतो. म्हणजे ज्या अशा संख्येत भरपूर वेळेस तुम्हाला प्राइम नंबरची व्याख्या सांगितलेली आहे, प्राइम नंबर सांगितलेले, याच्यावर आपण एक लेक्चर पण घेतलेलं आहे. ते लेक्चर बघितलं नसेल तर सगळे नंबर सांगितले त्याच्यात, इवन नंबर, ऑड नंबर, प्राइम, रॅशनल, इरॅशनल, कंपोजिट आहे का नाही, इवन, ऑड, नॅचरल, होल, सगळे ते एकदाच बघून घ्या. आणि ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळं कंप्लीट स्क्वेअर विचारतील, प्राइम नंबर विचारतील, होल नंबर विचारतील, असे सगळे नंबर विचारतील. त्याच्यामुळे ते बघून घ्या आणि तुम्हाला त्याच्यावर एकतरी प्रश्न येणारच आहे. त्यामुळे तुम्हाला ती बेसिक माहिती असणं गरजेचंच आहे. तुम्हाला ह्या टॉपिकसाठी आणि तुमचं ओव्हरऑल मॅथ चांगलं होण्यासाठी पण ते गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते बघून घ्यायचं आहे तुम्हाला. आता प्राइम नंबर सांगतो मी, ज्या संख्येला आहे का नाही, ज्या संख्येला फक्त 2च संख्यांनी भाग जातो, ज्या संख्यांना फक्त 2च संख्यांनी भाग जातो त्या अशा सगळ्या संख्यांना प्राइम नंबर म्हणतो. जसं की आहे का नाही, जसं की समजा आता एखादा नंबर घेतला, समजा मी हा 2 नंबर घेतला, ह्या 2ला फक्त 2च संख्यांनी भाग जातो, एक तर 1 न जातो आणि 2 न जातो. हां, आणि ते नंबर कोणते आहेत महत्त्वाचे, ते नंबर पण फिक्सच आहेत. ज्या संख्यांना फक्त 2च संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना प्राइम नंबर म्हणू शकतो आपण. आणि ते नंबर पण फिक्स आहेत. कोणते, नंबर इटसेल्फ, म्हणजे तो स्वतः नंबर आणि एक ना आपण कोणत्याही होल नंबरला आपण भाग घालू शकतो. म्हणजे तुमचा हा 3 घेतला, 3ला तुम्ही 1 न डिवाइड करू शकता, 3 न डिवाइड करू शकता. समजा 5 घेतला, 5ला तुम्ही कितीनं 1 न डिवाइड करू शकता आणि 5 न डिवाइड करू शकता. ठीक आहे, समजा मी 4 घेतला तर 4ला तुम्ही 1 न डिवाइड करू शकता, 2 न डिवाइड करू शकता आणि 4 न डिवाइड करू शकता. म्हणजे 2 न डिवाइड करू शकता. हा म्हणजे हा एक्स्ट्रा नंबर आले, त्यामुळे हा प्राइम नंबर नाही आहे तुमचा. कळलेला आहे तुम्हाला. म्हणजे तुमचा 2 प्राइम नंबर आहे, 3 प्राइम नंबर आहे, 5 प्राइम नंबर आहे, 7 प्राइम नंबर आहे, 9 प्राइम नंबर आहे का नाही आहे, कारण ह्याला तुम्ही 1 न डिवाइड करू शकता, 3 न डिवाइड करू शकता आणि तुम्ही 9 न डिवाइड करू शकता. हा एक्स्ट्रा नंबर आलेला आहे मधला. तर त्याच्यानंतर तुमचा 9 प्राइम नंबर नाही आहे, 11 प्राइम नंबर आहे, 13 आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे हे प्राइम नंबर आहेत. तुम्हाला हे सगळे माहीत पाहिजे. डॅश सो ऑन खूप सारे प्राइम नंबर आहेत. ठीक आहे, तर हे मी मिटवतो आणि आता तुम्हाला आता आपण डायरेक्टली काय करूया, तुमचा सेट ए लिहूया जो प्राइम नंबर विचारलेला आहे. ठीक आहे, तर ए म्हणजे अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवलं तर तुम्हाला क्वेश्चन सोडवता येतील व्यवस्थित. पहा, ए इज इक्वल टू तुमचे प्राइम नंबर स्टार्टिंगपासून बघायचा. हा 11 प्राइम नंबर आहे. 11ला तुम्ही डिवाइड करून बघा, फक्त 1 आणि 11 डिवाइड होतो. 12 नाही आहे. 12 तुमचा 12ला तुम्ही भरपूर साऱ्या संख्येने डिवाइड करू शकता. त्याच्यानंतर तुमचा 13 हा नंबर आहे, 13 झाला. त्याच्यानंतर तुमचा 14 नाही आहे प्राइम नंबर, 20 नाही, 21 नाही प्राइम नंबर, 22 नाही आहे, 23 तुमचा प्राइम नंबर आहे. कारण 23ला तुम्ही फक्त 2च संख्याने डिवाइड करू शकता, एक तर 1 ना आणि 23 ना. 24 प्राइम नंबर नाही आहे, 30 नाही आहे, 31 तुमचा प्राइम नंबर आहे का, 31सुद्धा तुमचा का आहे प्राइम नंबर आहे. कारण बघा तुम्ही 31ला कशाने डिवाइड करू शकता का, 31ला तुम्ही कशाने डिवाइड करू शकत नाही. म्हणजे 1 आणि 31नच करू शकता, बाकी कोणत्याही नंबरनं डिवाइड करू शकत नाही. त्याच्यानंतर तुमचा 40 ठीक आहे, कुठपर्यंत आले होतं 31. 32ला बऱ्याच संख्येने डिवाइड करू शकतो, 33ला बऱ्याच संख्येने डिवाइड करू शकतो, 33ला आपण 11 डिवाइड करू शकतो. ठीक आहे, 11 3 त्याच्यानंतर आपण 3 करू शकतो, 11 करू शकतो, 1 33. ठीक आहे, 34 नाही. त्याच्यानंतर 40 आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त हे झाल्यानंतर सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हा 41 तुमचा प्राइम नंबर आहे. ठीक आहे, 41 आणि 43. तर तुमचा 41 प्राइम नंबर आहे आणि 43 प्राइम नंबर आहे. म्हणजे एवढेच प्राइम नंबर आहेत तुमचे, 41 आणि 43. हे पहा किती आहेत मोजून घ्या सॅम्पल पॉईंट. तर देअरफॉर तुमचे सॅम्पल पॉईंट एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 आहेत. हां, मला सांगायचं काय होतं पहा, तर तुम्हाला एक लक्षात घ्या, तुमचे 2 नंबर असतात. ठीक आहे, कोणते कोणते नंबर असतात, समजा ऑड नंबर आहेत. पेन वेगळा घेतो मी तुम्हाला म्हणजे कळेल तुम्हाला.
पहा, एक तुमचे काय असतात ऑड नंबर असतात, कोणते इथं लिहितो मी, तुमचे एकतर ऑड नंबर असतात, ऑड नंबर, ठीक आहे, ऑड नंबर आहेत, ठीक आहे, ऑड नंबर आहेत. दुसरे नंबर कोणते आहेत तुमचे, इवन नंबर आहेत, इवन नंबर, ठीक आहे, इवन नंबर. ऑड नंबर एक आहेत, इवन नंबर एक. आता ऑड नंबर सगळ्यांना माहिती आहे, भरपूर वेळ सांगितले. ऑड नंबर आहे तुमचा 1 3 5 7 9 11 आहे का नाही, 13, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 17 डॅश डॅश सो ऑन, असे भरपूर सारे ऑड नंबर आहेत. त्याच्यानंतर इवन नंबर पण सांगतो मी तुम्हाला, 2 4 6 8, त्याच्यानंतर 10 12, त्याच्यानंतर 14 16, त्याच्यानंतर 18 डॅश डॅश सो ऑन. तुमचे हे काय आहेत, इवन नंबर आहेत. पहा आता, आणि हे दोन्ही तुमचे इवन आणि ऑड नंबर जर मिळवले तुम्ही, इवन आणि ऑड नंबर जर मिळवले तर तुम्हाला नॅचरल नंबर मिळून जातात. नॅचरल नंबर पहा, म्हणजे 1 पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. तर हे तुम्हाला कळलं असेल. तुमचा जो इवन नंबरमधला फक्त ऑड नंबर, तुमचे प्राईम नंबर पण इथं लिहितो मी, ठीक आहे. एक बार प्राईम नंबर लिहितो तुम्हाला सोपं जाण्यासाठी. प्राईम नंबर इथं लिहितो तुमचे, ठीक आहे. प्राईम नंबर तुमचे कोणते आहेत पहा, 2 3 5 7, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर तुमचा 17, त्याच्यानंतर 19 डॅश डॅश सो ऑन. हे तुमचे काय आहेत, प्राईम नंबर आहेत. तुम्ही जर लक्षात घेतलं तर प्राईम नंबरकडे जर थोडंसं व्यवस्थित बघितलं तर फक्त हा 2 तुमचा प्राईम नंबर जर सोडला मी, फक्त तुमचा हा 2 प्राईम नंबर जर मी सोडला, हा 2 जो प्राईम नंबर आहे, म्हणजे तुमचे जे नंबर आहेत ते एकतर या दोन्हीमधलेच मिळतील. 2 फक्त ह्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला, इवन नंबरमध्ये दिसेल. बाकी तुम्हाला 3 इथं दिसलेला आहे, 5 इथं दिसलेला आहे, 7 इथं दिसलेला आहे, 11 इथं दिसलेला आहे, त्याच्यानंतर 13 इथं आहे, 17 इथं आहे, बाकी म्हणजे 19 पण त्याच्या पुढे येऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जे काही तुम्हाला प्राईम नंबर मिळणार आहेत ते सगळेच्या सगळे ऑड नंबरमध्येच असतील, फक्त एक सोडला तर. फक्त मग काय म्हणू शकता, 2 इज द ओनली इवन प्राईम नंबर. फक्त इवन नंबर हा एकच इवन नंबर प्राईम नंबर आहे आणि तो फक्त 2 आहे, 2 आहे. 2 फक्त एकच इवन प्राईम नंबर आहे. बाकी जेवढे प्राईम नंबर आहेत ते ऑड नंबरच असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला प्राईम नंबर शोधताना ज्याच्या शेवटी, आणि तुम्हाला इवन नंबर कसा ओळखायचा, ऑड नंबर कसा ओळखायचा मागच्याच क्लासमध्ये व्यवस्थित सांगितलेले. पुन्हा त्याच गोष्टी सांगून उगा आपला वेळ कशाला वाया घालायचा, ठीक आहे. तरी पण मी हे तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी ह्या सांगितल्या असेल, कळलं असेल तुम्हाला काय म्हणायचं आहे. म्हणजे जे काही तुमचे प्राईम नंबर असतील ते सगळे ऑड नंबर असतील, फक्त 2ला सोडलं तर 2 तेवढा लक्षात घ्यायचा. फक्त 2 काय आहे तुमचा एकमेव हा इवन प्राईम नंबर आहे, ठीक आहे. तर हे तुमचे प्राईम नंबर आलेले आहेत. आता प्रोबॅबिलिटी काढू शकता तुम्ही. दरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काढू शकता. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय असणार आहे तुमचं, एन ऑफ ए अपॉन काय असणार आहे तुमचं, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असणार आहे. एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए तुमचा 6 आहे आणि एन ऑफ एस किती आहे तुमचा 20 आहे. याला डिवाइड करा. कितीनं डिवाइड करू शकता, 2नं डिवाइड करू शकता तुम्ही. याला 2नं डिवाइड केलं तर हा वरी 3 राहील आणि खाली 10 होईल, म्हणजे 3/10 असेल तुमचं काय प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय असणार आहे तुमचं 3/10. तर अशा प्रकारे तुमचं हे 1 म्हणजे हे सोडून झालेलं आहे प्राईम नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं सेकंड नंबरचं बीट काय आहे, नंबर तुमचा मल्टिपल ऑफ 4 काय असला पाहिजे तुमचा नंबर, मल्टिपल ऑफ 4, ठीक आहे. ठीक आहे, तर आता आपल्याकडे जागा कमी आहे तर मी काय करतो, हे जे 1 आहे त्यालाच आपण काय करू, सेकंड करूया आणि आपण सोडूया, ठीक आहे. एच्या जागी तुमचं काय असेल, बी असेल. हे लिहून घ्यायचं, याच्या खाली तुम्हाला हे बी लिहायचं, इव्हेंट बी. लेट बी हे मिटून घेतो मी, ठीक आहे, हे मिटवतो. लेट बी बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्मड इज ए प्राईम नंबरच्या जागी काय असणार आहे तुमचं, मल्टिपल ऑफ 4. नंबर इज ए मल्टिपल ऑफ 4, ठीक आहे. हे एवढं चेंज होईल तुमचं. लेट हा बी इव्हेंट असेल. लेट बी बी द इव्हेंट दॅट द नंबर फॉर्मड इज अ मल्टिपल आहे, ठीक आहे, मल्टिपल ऑफ 4. आणि त्याच्यानंतर मल्टिपल ऑफ 4च्या जागी 11 लावून घ्या. सी आता तुम्हाला करायचं आहे, आता मी फक्त बी तेवढं करून देणार आहे, ठीक आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू काय असणार आहे, बी इज इक्वल टू तुमचं सेट मल्टिपल ऑफ 4 म्हणजे पहा, मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 5, मल्टिपल ऑफ 6 असे भरपूर सारे क्वेश्चन आलेले आहेत. मल्टिपलमध्ये काय करायचं असते, फक्त आपल्याला त्याचा टेबल लक्षात घ्यायचा. आता 4चा टेबल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, ठीक आहे. 4चा टेबल माहीत आहे, तर मल्टिपल 4चे कोणते आहेत बघा. 10 येत नाही 4च्या टेबलमध्ये, 11 येत नाही, 12 येते तुमच्या 4च्या टेबलमध्ये. मल्टिपल ऑफ 4मध्ये म्हणजे 12 आला पहिला नंबर. त्याच्यानंतर तुमचा 12च्या नंतर 14 येत नाही, 20 येते तुमच्या 4च्या टेबलमध्ये, 20 आला. त्याच्यानंतर पहा तुमचा 24 येते.
त्याच्यानंतर काय येते तुमचं 30 येत नाही, 31 येत नाही, 32 येते तुमच्या 4च्या टेबलमध्ये, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचा काय येईल 32च्या नंतर 40 येते आणि त्याच्यानंतर 44 येते. ठीक आहे, 40च्या नंतर 44, म्हणजे एवढेच तुमचे नंबर जे आहेत कशाच्या नंबर 12च्या टेबलमध्ये येतात, 4च्या टेबलमध्ये येतात. ठीक आहे, हे सगळे 4ने डिवाइड होणारे नंबर आहेत, 4च्या टेबलमध्ये येतात. तर व्यवस्थित एकदा चेक करायचं आणि काउंट करून घ्यायचे किती आहेत तुमचे सॅम्पल पॉईंट 1 2 3 आणि हे 3, म्हणजे देअरफॉर तुमचे एन ऑफ बी किती आहे, एन ऑफ बी इज इक्वल टू 6, हे 3 आणि हे 3. एन ऑफ बी तुमचं मिळालेलं आहे, किती मिळालेलं आहे, एन ऑफ बी मिळालेलं आहे 6 मिळालेले आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढू शकता. देअरफॉर तुमचं प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढू शकता तुम्ही. प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढायचं असेल तर तुमचं काय असते, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ बी आलेले तुमचं 6 आणि एन ऑफ एस असते. तर ठीक आहे, सी ना एन ऑफ एस. ठीक आहे, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस, म्हणजे एन ऑफ एस किती आहे तुमचं 20 आहे. तर याला तुम्ही सोडवा, तर ह्याला तुम्ही कितीनं 2ने डिवाइड करू शकता, 3/10. हे सुद्धा तुमचं 3/10 आलेलं आहे. एन ऑफ बी काय आलेलं तुमचं 6 आलेलं आहे, हे सुद्धा तुमचं 3/10 आलेलं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो इव्हेंट आहे, इव्हेंट सी आहे, तर इव्हेंट सी तुम्हाला सोडवायचे. तर काय करेक्शन काय असणार आहे तुमचं, बीच्या जागी तुम्ही याला काय करा, सी करा. ठीक आहे, हा 3rd असेल, सेकंडच्या जागी 3rd आणि ह्या नंबर फॉर्म्युला इज अ मल्टिपल ऑफ 4च्या जागी तुमचा काय असेल 11 असणार आहे. आता त्याच्यानंतर तुमचं हे बाकीचं इथून खाली काय होईल, चेंज होईल. ठीक आहे, इथून खाली तुमचं चेंज होईल, हे तुम्हाला सोडवायचं, इथून चेंज करायचं आहे. पण काय करा तुम्ही, हा क्वेश्चन काय करा तुम्ही सोडवा, आहे का नाही. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट सी काय करायचं आहे तुम्हाला काढायचं आहे. काय असणार आहे तुमचं सी बरोबर असे काहीतरी नंबर मिळतील तुम्हाला, डॅश 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 सो ऑन. हे नंबर तुम्हाला इथं फिलअप करायचं आहे. मग तुम्हाला एन ऑफ सी लिहायचं आहे. देअरफॉर काय असेल तुमचं एन ऑफ सी काहीतरी मिळेल, तो इथं लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर एन ऑफ सी झाल्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ सी काढायचं आहे तुम्हाला. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, एन ऑफ सी अपॉन तुमचं एन ऑफ एस असते. एन ऑफ एस तर तुम्हाला माहीत आहे, हे जे एन ऑफ सी इथं लिहा, एन ऑफ एस तर तुम्हाला इथं माहीत आहे, हे लिहा आणि सांगा मला काय करायचं आहे. हेचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, उत्तर काढायचं आहे आणि उत्तर काढून काय करायचं तुम्ही काय करा, ह्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हे कशासाठी सांगतो मी, कारण मला पण कळू दे की तुम्हाला कळते का नाही मी शिकवलेलं आणि तुम्हाला किती लोकांना जमते आणि किती तुम्ही ॲक्टिवली अभ्यास घेता आणि पार्टिसिपेट करता, हे आपल्याला कळायला पाहिजे. ठीक आहे, ह्याच्यानंतर हा 15वा क्वेश्चन खूप महत्त्वाचा होता, 3 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे 16 नंबरचा क्वेश्चन आहे, तो पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तो आपण काय करूया आता, तो क्वेश्चन थोडासा मोठा होईल आपलं लेक्चर वगैरे, तो क्वेश्चन काय करू नेक्स्ट क्लासमध्ये आपण घेऊया आणि बाकीचे त्याच्यामध्ये आपण तो क्वेश्चन आणि दुसरे 1 2 3 एक्झाम्पल आपल्याला घेता आले तर काय करू त्याच्यामध्ये ॲड करूया आपण. तर आजच्या क्लासमध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया. ठीक आहे, व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुम्हाला तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय करा, नक्की शेअर करा. थँक्यू.